नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ढोणेवाडी ग्रामपंचायतीच्या तलावातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रसंगी लोकायुक्तांकडून चौकशीचे आदेश. अध्यक्षांसह नातेवाईक येणार अडचणीत, तहसीलदारांनी केली पाहणी. ढोणेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 396 मध्ये 2 एकर 9 गुंठे क्षेत्रात तलाव आहे. या तलावातील मुरुम संबंधितांनी सर्व नियम धाब्यावर बसून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार बेंगलोर व बेळगाव लोकायुक्त यांच्याकडे गुंडू खोत व राजू बुदरकडे राहणार बोरगाववाडी यांनी केली होती. या तक्रारीचा विचार करत चिकोडी उपविभागीय अधिकारी यांनी सदर तलाव मुरुमाची चौकशी व पंचनामा करण्यासाठी तहसीलदार सुरेश मुंजे व तालुका पंचायत अधिकारी PB कट्टी यांना पाठवले होते. त्यांनी भेट देऊन पंचनामा करून सदरचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना पाठवून दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष व नातेवाईक अडचणीत येणार असल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की ढोणेवाडी ग्रामपंचायत मालकीचा गावतलाव सुशोभित करण्याच्या नावाखाली त्यामधील मुरुम, माती, दगड बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात विकून लाखो रुपयांचा गैरव्यवहार संबंधितांनी केला आहे. त्याचा हिशोब ग्रामपंचायतीला व ग्रामस्थांना दिलेला नाही. तसेच घरकुल योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्याकडून घेतलेले 25,000 रुपये, उद्योग खात्री योजनेमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी चालवण्यात येणाऱ्या पाळणाघरमध्येही काम न करता महिलांच्या नावे काढण्यात आलेली रक्कम यासह अन्य बेकायदेशीर कामांची चौकशी व्हावी म्हणून गुंडू खोत व राजू बदरगडे यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा विचार करून लोकायुक्तांनी चिकोडीचे उपविभाग अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. एकंदरीत ढोणेवाडी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्ट कामाचा ससेमिरा लागल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली. एसीच्या आदेशानुसार निपाणी तहसीलदार व तालुका पंचायत अधिकारी यांनी ढोणेवाडी ग्रामपंचायतीला भेट देऊन कामाची व तलावाची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी तक्रारदार राजू बदरगडे व गुंडू खोत म्हणाले, तलावातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई नाही झाली तर आपण तालुका पंचायत समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. माजी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन घाटगे व वैभव पाटील म्हणाले, गावामधील महात्मा बसवेश्वर पुतळा ते अरिहंत बँकेपर्यंत केलेल्या CC रस्ता निकृष्ट झाला असून त्याचीही चौकशी व्हावी. ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब खोत म्हणाले, तलावातील मुरुम काढून सुशोभीकरण व इतर कामे केल्याचं सांगितलं. तर या आरोपाबाबत ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, तलावातील मुरुम विकून सुशोभीकरण केलं आहे. त्यामुळे त्यांचा आरोप हा राजकारणातून झाला असल्याचं सांगितलं. ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. 4-5-2024 ಮಾನ್ಯ ಉಪಾಧಿಕಾರಿಗಳು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಇವರ ನಿರ್ದೇಶನದಂತೆ ದೂರದಾರರಿಗೆ ನೋಟಿಸ್ ನೀಡಿ ನಿಗದಿಪಡಿಸಿದ ಈ ಹೇಳಿಕೆ ಸಹಿ ಮಾಡಿದ ಪಂಚರುಗಳಾದ ನಾವು ದೂರಿನ ಬಗ್ಗೆ ಓದಿ ಕೇಳಿ ತಿಳಿದ ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಮಕ್ಷರು ಬರೆಸಿದ ಪಂಚನಾಮೆ. ದೂರುದಾರರು ದೂರಿನಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದಂತೆ ಹಿಂದಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀಮತಿ ಗೀತಾಂಜಲಿ ವಿಜಯ ಮಾನೆ ಹಾಗೂ ಇತರರು ಸುಮಾರು 30 ರಿಂದ 40 ಲಕ್ಷ ಮಣ್ಣನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ಕೇರಿಯಿಂದ ಮಣ್ಣು ಮಾರಾಟ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರಿಸಲಾಗಿ ಶ್ರೀ ರಾಜು ದೇವಪ್ಪ ಮಾಳಿ ಇವರು 2024ರಲ್ಲಿ ಸದರಿ ಕೇರಿಯಿಂದ ಮಣ್ಣು ಮುರುಮ ಮಾರಾಟ ಮಾಡಿದ್ದು ಅಂದಾಜು 2,000 ಸಾಲಿಗೆ ಡಿಂಪರ್ ತೆಗೆದು ಇರುತ್ತಾರೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಹಾಗೂ ಸದರಿ ಮುರುಮ ತೆಗೆಯುವ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಠರಾವ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವುದಿಲ್ಲ. ದೂರುದಾರರು ಈ ದೂರಿನಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ ವಿಷಯ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಬೇರೆ ವಿಷಯ ಇಲ್ಲ. ಹಾಗೂ ಸದರಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ मेमरी कार्ड ಹಾಗೂ PDO ಇವರ ದಿನಾಂಕ 20/5/2024 ಅನ್ನು ನೀಡಿದ ನೋಟಿಸ್ ಪ್ರತಿ ಹಾಜರು ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ. ಶ್ರೀ ಬಾಬಾಸೋ ಮಹಾದೇವ್ ಕೋತ್ ಇವರು ಸದರಿ ಕೆರೆಯಲ್ಲಿ ಮಣ್ಣನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ಗಾರ್ಡನ್ ಹಾಕಿದ್ದು
ತೆಗೆದು ಕೆರೆ ಒಡ್ಡು ಬಾಂಧನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ದು ಇರುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಮಣ್ಣನ್ನು ಕೆಲವೊಂದು ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನುಗಳಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿರುತ್ತಾರೆ. ಮುರುಮ ಮಾರಾಟ ಮಾಡಿರುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳಿಸಿದರು. ಹಾಗೂ ಶ್ರೀ ನಿಜಲಿಂಗ ಮಹಾದೇವ್ ಭದರ್ಗಡೆ ಇವರಿಗೆ ವಿಚಾರಿಸಲಾಗಿ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿ ಪಡಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. ಮೇಲಿನ 2 ಜನ ಹೇಳಿಕೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧೀನಲ್ಲಿ ಬರುವ ಕೆರೆಯಲ್ಲಿನ ಗೋಳ್ ಹಾಗೂ ಮುರುಮು ತೆಗೆಯುವ ಬಗ್ಗೆ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಯಾವುದೇ ಠರಾವು ಅಥವಾ ನಿರ್ಣಯ ಮಾಡದೆ ಅನೌಪಚಾರಿಕವಾಗಿ ಮುರುಮ ತೆಗೆದು ಕೆರೆ ದುರಸ್ತಿ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಉಳಿದ ಮುರುಮವನ್ನು ಬೇಡಿಕೆಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಮಾರಾಟ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಎಂದು ಕೇಳಿ ಬರೆಸಿದ ಪಂಚನಾಮ.